सोशल मीडिया फार चांगली गोष्ट आहे बरं का. मला वाटतं सोशल मीडिया जर नसती तर आजही केदारनाथचं दर्शन आपल्याला लाईव्ह घेता आलं नसतं. आपण नाव टाकलं की आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्राचं दर्शन होतं. पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक विनंती आहे, एखादा व्यक्ती आयुष्य घडवत असताना आयुष्य पणाला लावतो. एवढी सोपी गोष्ट नाही बरं का, एवढी सोपी गोष्ट नाही. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला काही हरामखोरांना सांगायचं आहे, आपलं चॅनल चालवण्यासाठी एखाद्याची जिंदगी पणाला लावू नका. वाटुळं होतं आपलं. साधू संतांची ही महाराष्ट्र भूमी आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे, त्या मावळ्यांची भूमी आहे, त्या धर्मवीर संभाजी महाराजांची ही भूमी आहे, ज्या संभाजी महाराजांनी आपलं तारुण्य देशासाठी दिलं. महाराज आजही आळंदीजवळ जर तुम्ही आलात, आजही आलात तर त्या तुळापूर जवळ धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे. मी माझ्याबद्दल बोलत नाही. 40 दिवस समाजासाठी धर्मासाठी जे झुंज घेतली, लढली आणि मग प्राणत्याग केला. तुकडे तुकडे झाले शरीराचे या देशासाठी, या धर्मासाठी. देव देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. खरंच प्राणाची आहुती त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्राणाची आहुती दिली. आजही ज्यांना टीकाच करायची आहे तेही म्हणतात नाही संभाजी महाराजांचं असं, छत्रपती शिवाजी महाराजांचं असं. नाही हो, नाही. अरे घरं भरायला काही लागत नाही, काय गरज नाही. स्वतःचं कुटुंब पोसायला फारशी कष्ट घ्यावी लागत नाही. पण समाजामध्ये उतरवत असताना स्वतःवरती आघात घ्यावे लागतात, तेव्हा एवढे कणखर नाणे तयार होतात. एवढी सोपी गोष्ट नाही.